खमंग आणि कुरकुरीत असे आपण लसुणी शेव तयार केलेले आहे आणि आपण या शेवामध्ये कुठलेही सोडा वापरलेला नाही आहे किंवा कुठलंही मोहन टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. तरी पण आपले शेव जे आहेत एकदम कुरकुरीत असे शेव झालेले आहे आणि एकदम खस्त असे आपले हे शेव तयार होतात. आणि आपण त्याच्यामध्ये तिखट वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना आणि त्याचा जो मसाला वापरला आहे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान आलेली आहे या शेवाला. आणि छोटी मुलं जी आहे ती अगदी मस्त आवडीने ही शेव खातील. बघू शकता किती इझिली पटापट आपले शेव असे तुटत आहेत. शेवाचा जर कुरकुरीतपणा तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आवाजावरून पाहू शकता. बघू शकता किती छान आपले हे शेव मस्त झालेले आहे आणि अगदी छोट्या मुलं खूप एन्जॉय करतील हे शेव खाताना. कुरकुरीत तर आपले शेव झालेच आहे आवाजावरून आणि तुम्ही बघू शकता की आपल्या हाताला अजिबात तेल जे आहे ते लागत नाहीये. बघू शकता आपण त्याच्यामध्ये जो पदार्थ टाकला आहे ना त्याच्यामुळे ही शेव जे आहे ते तेल फार कमी पितात आणि आपल्या हाताला बघा अजिबात ऑइल लागलेलं नाही आहे. बघू शकता. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण दिवाळीच्या फराळातला दुसरा मेनू बनवतो आहे. चकली एवढाच चालणारा हा मेनू आहे आणि तो म्हणजे आपण शेव बनवतो आहे, लसुणी शेव बनवतो आहे. स्पेशल असा त्याच्यासाठी आपण मसाला तयार केला आहे त्याच्यामुळे खमंगपणा ते आपल्या शेवाला आलेला आहे. आपण या शेवामध्ये कुठलंही मोहन घातलेलं नाही आहे किंवा कुठल्याही सोड्याचा वापर इथे केलेला नाही आहे. तरी पण आपले शेव जे आहे ते छान कुरकुरीत होतात शेव आपले. रंग पण खूप चांगला शेवाला येतो कारण आपण इथे तिखटाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे छोट्या मुलांसाठी हे एकदम अप्रतिम असा मेनू आहे हा. छोट्या मुलांना तुम्ही त्यांच्या वाटीमध्ये ॲज अ स्नॅक्स म्हणून ते देऊ शकतात. त्यांना खूप आवडेल. आणि असंही तुम्ही घरी बनवल्यानंतर तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि तुम्ही चकली शेव ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या तर ते पटापट संपतील इतके चांगले हे शेव बनतात. आपण रेसिपी पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपण रेसिपी पाहण्याआधी याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या टिप्स सगळ्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे जे शेव आहे ते एकदम परफेक्ट बनतील. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक द्यायला विसरू नका. आता आपण आपली रेसिपी पाहूया. मसाला शेव बनवतोय तर त्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे किंवा चण्याच्या डाळीचं पीठ आहे. तर ही एक बाउल आहे. या बाउलनी मी 2 बाउल हे चण्याच्या डाळीचं पीठ घेणार आहे आणि तुम्ही वजनाने म्हणाल तर एका बाउलमध्ये 130 ग्रॅम एवढं चण्याच्या डाळीचं पीठ बसतं. मी अगदी अशा पद्धतीने टाकून जे आहे ते चण्याच्या डाळीचं पीठ मोजून घेतलं. चालेल थोडं वरती आलं तरी काही बिघडत नाही आहे. पद्धतीने हे सगळं पीठ मी मोजून घेतलेलं. तर हे 2 बाउल आहे आपले म्हणजे टोटल पीठ जे आहे ते 260 ग्रॅम आहे. चाळून घेऊ. जी आपली कणिक चाळायची चाळणी असते ना त्यानेच हे चाळून घ्यायचं सगळं. आता हे थोडे गडे राहिलेले आहेत तर ते चमच्याच्या साईडने असं करून चाळून घ्यायचं सगळं. आपण चाळून त्याच्यासाठी घेतो काही कचरा असेल, गडे असेल तर ते राहू नये किंवा एक आपल्या पदार्थाला त्याच्यामुळे फाईननेस पण येतो. आता आपण एक मसाला तयार करून घेऊ. तर हा ओवा आहे 1 टेबलस्पूनला थोडा कमी आहे. म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याने 2 चमचे आहे. आणि तेवढंच जे आहे ते जिरं घेऊन घेते. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. आपण लसूण फ्लेवर शेव बनवत आहे तर त्यासाठी हे 1/4 कप जे आहे ते लसणाच्या पाकळ्या आहे. सोलून घेतलेल्या स्वच्छ. जनरली 2 गाठे वगैरे असतील ते त्याच्या त्या कळ्या आहे. आणि आता आपण याला पण बारीक करून घेऊ. ही आपण वेगवेगळी प्रोसेस का करतो त्याच्यामुळे आपलं पुढचं काम जे आहे ते सोयीस्कर जाते. एका वेळेस सगळं काढलं ना तर ते नीट होत नाही आणि मग पुढे त्याचा त्रास होतो. सो आता आपण हे पण सोबत बारीक करून घेऊ. आता मी इथे 1 बाउल पाणी घेतलं आहे आणि यातलं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकते. म्हणजे 2-3 टेबलस्पून फक्त पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आणि हे जे आजूबाजूला सगळं लागलेलं आहे ना ते बोटाच्या साहाय्याने सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग आपण याला फिरवून घेऊ. इथे आपलं बारीक करून झालेलं आहे. हे सगळं आजूबाजूचं लागलेलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळं. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं परत पाणी टाकून घेते. ते जे 1 कप पाणी घेतलं होतं ना मी त्यातलंच पाणी वापरत आहे. आता हे जे आपण तयार करून घेतलेला मसाला आहे ना तर ते आपण चाळून घेऊ. तर थोडंसं ढवळून घ्यायचा चाळायच्या आधी आणि मग चाळायचा म्हणजे त्याच्यातला सगळा अर्क जो आहे तो उतरला पाहिजे. थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला असं करून चाळून घेऊ म्हणजे सगळं त्याचा स्वाद जो आहे तो आपल्या पाण्यामध्ये सगळं आला पाहिजे. चाबाड आहे ना आता परत आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी टाकून घेऊ म्हणजे त्याच्यातला जो स्मेल आहे एक त्याचा तो सगळा निघून जाईल. परत हे असं छान ढवळून घ्यायचं आणि परत आपण हे आता गाळून घेऊ.
म्हणजे त्याचा जो एक फ्रॅग्रन्स आहे ना तो आपल्या पदार्थामध्ये पूर्ण यायला पाहिजे, म्हणून आपण ही प्रोसेस करतो आहे. कारण आपण लसूणी सेव बनवतो आहे, तर त्या लसणाचा सगळा जो स्वाद आहे तो आपल्या पदार्थात यायला पाहिजे. आता हे परत जर आपल्याला पाणी लागलं ना तर मी असंच ठेवणार आहे, हे फेकणार नाही. याच्यामध्येच परत थोडंसं पाणी टाकून आपण ते पाणी वापरणार आहोत. सो हे फेकायचं नाही, हे तसंच ठेवून द्यायचं जोपर्यंत आपली प्रोसेस होत नाही. आणि प्रोसेस झाल्यानंतरही हा जो चाबाडा आहे तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही काही थालीपीठ करत असेल त्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा पराठे आहे त्याच्यामध्ये टाकू शकता. हे संपूर्ण पाणी इथे आपण कलेक्ट केलेलं आहे, तर हे मी सगळं 1 बाउल पाणी इथे वापरलं. आणि आता आपले शेव छान हलके, खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायसाठी हा एक पदार्थ वापरतो आहे, आणि तो म्हणजे साबुदाण्याचं पीठ आहे. तर हे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे, आणि या पिठाला पण आपण चाळून घेऊ. तर हे पीठ जे आहे मी अशा पद्धतीने भरून घेतलं. तर हे टोटल जे आहे ते 4 टेबलस्पून पीठ आहे, तुम्ही बघू शकता. सो हे 4 टेबलस्पून चांगले वरतीपर्यंत भरून घ्यायचे, असे 4 टेबलस्पून आहे. तर हे पण आपण आता चाळून घेऊ. आणि साबुदाण्याचं पीठ चांगलं व्हायसाठी तुम्ही थोडंसं साबुदाण्याला भाजून पण घेऊ शकता हलकंसं, त्याच्यामुळे त्याचं पीठ चांगलं पडते. आणि बघू शकता एवढं हे थोडंसं वरती निघालेलं आहे. तर हे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वापर करू शकता. हे त्याच्यामध्ये टाकायचं नाही, कारण आपण शेव बनवतो आहे आणि शेवाच्या ह्याच्यामध्ये ते साच्यातून निघणार नाही, म्हणून हे बाहेर टाकून द्यायचं. आणि म्हणून हे पीठ बारीक करायचं आणि चाळून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. छोटा 1 चमचा मी मीठ टाकलेलं. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण कुठलंही मोहन वापरणार नाही आहे, किंवा कुठल्याही सोड्याचा वापर आपण करणार नाही. इथे साबुदाण्याचं पीठ टाकलेलं, त्याच्यामुळे आपले शेव जे आहे ते एकदम छान हलके होतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शेव होतात. तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता, किंवा नाही टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल नाही आहे तसंही केलं तरी पण शेव जे आहे ते छानच होतात. पण आता मी जे साबुदाण्याचं पीठ वापरलं त्याच्यामुळे एक वेगळी चव येते त्या याला. आणि खायला पण तुम्ही जर करून बघाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या पद्धतीने केलेले जे आहे त्या शेवाची चव जी आहे ती कशी लागते. तो एकदम खूप वेगळी चव येते, आणि खूप छान चव जी आहे या साबुदाण्याच्या पिठामुळे आपल्या शेवाला येते. ती छान हे मिक्स झालेलं आहे. आपलं हे जे पाणी आहे ना, आपण मसाला हे करून घेतलेला त्याच्यामध्ये वाटून घेतला होता, तर ते पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं आपण वापरायचं आणि भिजवायचं. मिरची पावडर किंवा हळद मी वापरलेली नाही आहे, कारण इथे आपण ओवा घेतलेला आहे, परत आपलं लसूण आहे, तर त्याच्यामध्ये पण त्याचा एक तिखटपणा असतो आणि एक आपली वेगळी चव पण आपल्याला मिळते तिखट न टाकता, म्हणून मी इथे तिखट वगैरे टाकणार नाही आहे. सो परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून घेऊ, कारण आपल्याला दुसरं पाणी टाकायचं नाही आहे. याचीच टेस्ट आपल्याला यायला पाहिजे, म्हणून आपण तेच पाणी वापरतो आहे. पाणी टाकायच्या वेळेस थोडंसं ढवळून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं, म्हणजे सगळं त्याच्यामध्ये येऊन जाईल. आणि आपलं चकलीसारखं याचा घट्ट हे नाही राहत. थोडासा जो उंडा असतो शेवाचा तो थोडासा सैलसर असतो, कारण शेव आपले पटापट पडले पाहिजे साच्यातून, म्हणून. नाहीतर शेव जे आहे ते आपले नीट पडणार नाही आणि आपल्याला खूप जोर द्यावा लागेल. म्हणून हलकंसं असं पातळसर हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. एवढं लूज आपलं असायला पाहिजे. खूप जास्त लूज पण नको, नाहीतर आपले शेव एकमेकाला चिपकतात, आणि घट्ट पण नको. म्हणजे थोडं सैलसर हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे, आणि हे एक्झॅक्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे एक बाउल होतं ना, म्हणजे आपलं त्याच्याभर पाणी घेतलं होतं, तर त्यातलं एवढं पाणी उरलेलं, म्हणजे जवळपास 2 टेबलस्पून पाणी जे आहे ते बाकी आहे. बाकी सगळं वापरलं गेलेलं आहे. तर हे पाणी पण तुम्ही यूज करू शकता, फेकायचं नाही ते. आणि आता आपण याला काय करू, जस्ट 5-6 मिनिट जे आहे असं झाकून ठेवून देऊ. प्रत्येक साच्यामध्ये शेवाच्या जे आहेत ते 3 भिंगऱ्या असतात, तर त्यातली मी ही मोठी भिंगरी वापरणार आहे. हे मधली आहे आणि ही सगळ्यात बारीक आहे. सो आपण ही आता त्या साच्याला आपल्या लावून घेऊ. तिकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, याला आपण ऑइलिंग करून घेऊ. आपल्या साच्याला हे फिक्स करून झाली आहे याची फिरणी. शेवाच्या पिठाला पण 5 मिनिट झालेले आहे. सो आपण आता आपले शेव तयार करायला घेऊ. तर आपल्याला साच्यात भरायचे आहे ते आपले शेव. तर त्याच्यासाठी काय करायचं ना, हाताला थोडंसं आता तेल लावून घ्यायचं, कारण आपल्याला हा उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे. असं तेल लावायचं आणि या उंड्याला थोडंसं आपण मळून घेऊ, म्हणजे तो इथे चिपकलेला वगैरे आहे ना, तो सगळं आपण एका ठिकाणी असा जमा करून घेऊ. तर थोडंसं परत तेलाच्या हाताने मी काय करते ना, याच्यामधला थोडा थोडा गोळा घ्यायचा आणि आपल्या या साच्यामध्ये टाकायचा. थोडंसं प्रेस करून द्यायचा हलकासा. थोडा लूज असल्यामुळे, सैलसर असल्यामुळे तो कसा हाताला चिपकतो. आता थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून द्यायचा, नाहीतर शेव आपले कसे तुटायला नको मध्येच, म्हणून.
पूर्ण हा साचा आता मी भरून घेते. त्या साचा जो आहे तो मी पूर्ण भरून घेतलेला आहे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं हलकंसं. सैलसर असल्यामुळे थोडासा चिपकतो तो हाताला, पण काही हरकत नाही. पण थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपले शेव जे आहे ते मध्येच तुटायला नको, एकसारखे असे पडायला पाहिजे म्हणून. आता राहिलेलं पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आणि या साच्याला आपण आता बंद करून घेऊ. याचं झाकण नीट लावायचं, सगळं व्यवस्थित टाईट. इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅसला जे आहे ते ऑन करून दिलेलं आणि आता तेलाला जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता तेल गरम झालं की नाही ते आपण चेक करून घेऊया. तर त्याच्यासाठी एक छोटासा गोळा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि बघायचं. बघू शकता तुम्ही पटकन वरती आलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे. आणि आता एकदम गॅसची जी फ्लेम आहे ते लो करून द्यायची. आणि आता आपण आपले शेव पाडून घेऊया तेलामध्ये. सो मध्यभागापासून सुरू करायचे. आणि इथे असे हे शेव तोडून टाकायचे. आणि शेव टाकले ना तेव्हा गॅसचा पॉवर जे आहे ते एकदम स्लिमवर ठेवायचा शेव टाकायच्या वेळेस. नाहीतर काय होते, आपले शेव ओले असतात आणि ओले असल्यामुळे त्याच्यामधलं जी पाणी आहे त्याची वाफ पटकन बाहेर पडते आणि आपल्या हातावर येते. म्हणून कधीही खूप हाय पॉवरवरती गॅस असताना शेव त्याच्यात टाकायचे नाही. म्हणजे तेलाला पहिले चांगलं गरम होऊ द्यायचं, ते तर आपण टेस्ट केलेलं आहे. आणि शेव टाकायच्या वेळेस एकदम पॉवर जो आहे तो गॅसचा स्लो ठेवायचा. त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला त्याच्यामुळे खूप कमी तेल पितात आपले शेव जे आहे, असे छान तेलकट होत नाही. आणि या शेवाला जे आहे ते खूप फिरवायचं नाही, एका बाजूनी होऊ द्यायचं. थोडेसे बुडबुडे कमी व्हायला लागले की आता आपण याला दुसऱ्या बाजूनी करून घेऊ. थोडंसं तुम्ही हाताने हे करू शकता. शेवाला ना थोडंसं हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते राहिलेले असतील ना तर ते सगळे तेलामध्ये तळून निघतात. कारण काय होतं ना की शेव अशी वरती येते ना तर थोडीशी वरची बाजू जी आहे ती तेलामध्ये त्याच्या डुबल्या जात नाही. त्याच्यामुळे थोडंसं असं हलकं हलकं दाबून घ्यायचं. आणि इथे आपले हे शेव जे आहे ते तयार झालेले आहे. आपण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग जो आहे तो आपल्या शेवाला आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपण आता बाकीचे पण आपले शेव तयार करून घेऊ. तर तुम्ही ही शेवाची रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करा. अगदी पटकन ही रेसिपी बनते आणि तेवढेच खस्ता आणि कुरकुरीत असे शेव होतात. सगळ्यांना आवडेल. तुमच्याकडे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.